नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. तो लवकरच म्हणजे 2-3 दिवसात केरळात येईल आणि त्यानंतर तो कोकण मार्गे महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळं खरीपाच्या पेरणीसाठी मशागतीत शेतकरी मशगूल असून खरीप पेरणी करण्यासाठी बियाणं, खतं आणि इतर कामासाठीला पैसे कुठून आणायचे हा धाराशिवच्या शेतकऱ्यांसमोर गहन प्रश्न पडलेला आहे. 2020च्या पीक विम्याचं भिस्त घोंगडं तसंच आहे आणि 2025चा पण पीक विमा खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पडणं दुरापस्त आहे. अशीच आजची स्थिती आहे. कारण पीक विमा कंपनीनं जो राज्य छाननी समितीनं निकाल दिला होता त्या विरोधात आता केंद्रीय छाननी समितीसमोर आपला अर्ज दाखल केला असून तिथे काय निकाल लागतो यावरच 2025चा 336 कोटी रुपये रकमेचा विमा शेतकऱ्यांना जून अखेरपर्यंत ही मिळतो की नाही हा प्रश्नच असणार आहे. पीक विम्यासंदर्भात सतत धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील आवाज उठवत आलेले आहेत. 2025च्या पीक विम्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2025मध्ये एक पत्र लिहिलं होतं आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळवून द्या अशी मागणी केलेली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अजून कुठलाही प्रतिसाद दिला नाही अशी माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आहे. तर तिकडं दुसरीकडं भाजपचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा मित्रचे उपाध्यक्ष तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी गेल्या सप्ताहात जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांना एक पत्र देऊन शेतकऱ्यांना 2025चा खरीप पीक विमा तात्काळ वितरित करा अशा आशयाचं पत्र दिलं होतं. परंतु जिल्हा समिती, राज्य समिती यांनी पीक विमा कंपनींना विमा वितरित करा असं आदेशित केल्यानंतर त्या पीक विमा कंपन्या ह्या आता केंद्रीय समितीपुढं दाद मागण्यासाठी गेलेल्या आहेत. त्यामुळं राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्राचा पण काहीच शेतकऱ्यांसाठी उपयोग झालेला नाही हेच यावरून दिसतंय. आता एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती अशी दयनीय आहे. त्यात बँका पेरणीपूर्वी खरीपासाठी कर्ज देणार की नाही हाही प्रश्न आहे. मग बिचाऱ्या शेतकऱ्यांनी कोणाच्या दारात जावं हा प्रश्न आहे. मग नाईलाज म्हणून शेतकरी खाजगी सावकारांकडे जातील, त्यांच्याकडून ते म्हणतील त्या व्याजदराने पैसे उचलतील आणि आपली काळी माहीत बियाची पेरणी करतील आणि पीक जोमानं वाढावं यातून सावकाराचं कर्ज जाऊन आपल्या पदरी काहीतरी पैसे पडावेत या आशेनं मशागत करत राहील. पण मग ही यंत्रणा जी शासकीय यंत्रणा आहे खरं शेतकरी बांधवांसाठी काही करते की नाही हा प्रश्नच आहे. खरीपाची पेरणी तशी 6 जून ते जून महिना अखेरपर्यंत किंवा पाऊस लांबला तर जुलैपर्यंत चालते. त्या काळात तरी या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी सरकार काय करणार आहे की नाही हा प्रश्न धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी विचारत आहेत. विरोधी नेते आपल्या याच्याप्रमाणे
पीक विमा वेळेत मिळावा अशी मागणी करत आहेत, तर सत्ताधारी मंडळी पीक विम्याची एवढी रक्कम आली आहे ती लवकरच विक्री होईल अशा घोषणा देण्यातच मशगूल आहेत. तर इकडं शेतकरी बिचारा कधी आपल्या खात्यात, कधी आपल्या पदरात पैसा पडतो याच आशेवर आजही जगत आहे. ऑनलाईनवरून औषधांची विक्री याला परवानगी देऊ नका, त्याला आळा घाला आणि राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांना न्याय द्या या मागणीसाठी आज औषध विक्रेत्याच्या संघटनेतर्फे राज्यव्यापी एक दिवस औषधी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आज ते सर्वत्र करतील असं दिसते. धाराशिव जिल्ह्यातील ही औषध विक्रेते आज आपलं औषधी दुकान बंद ठेवून या मागणीला आपला पाठिंबा दर्शवतील अशी माहिती जिल्हा औषध विक्रेते फेडरेशनचे प्रमुख श्री आनंदे यांनी दिली आहे. बघूया आता याचा परिणाम काय होतो. आणि कालच औषध प्रशासनाचे सचिव म्हणून नियुक्त झालेले धडाडीचे असे तुकाराम मुंढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. टाटा IPL 2026च्या म्हणजे IPLच्या 19व्या हंगामातील 69वा सामना काल रात्री 2 दिग्गज अशा संघात झाला. ते 2 दिग्गज संघ होते राजस्थान रॉयल्स आणि लखनौ जायंट्स. लखनौ जायंट्सनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 220 अशा धावा केल्या होत्या. यात मिचेल मार्शनं केलेल्या 96 आणि त्याला दिलेली रियान परागच्या 60 धावाची साथ यामुळं त्यांना हे शक्य झालं. आता हा धावाचा डोंगर राजस्थान पार करेल की नाही हा सर्वांना पडलेला प्रश्न होता. परंतु राजस्थान रॉयल्सची सलामी फलंदाजाची जोडी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी 75 धावाची भागीदारी केली आणि तेथेच आपण हा धावाचा डोंगर लिलिया पार करू हे त्यांनी दाखवून दिलं. त्यानंतर वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 38 चेंडू 15 वर्षाच्या तरुण खेळाडूनं 93 धावा केल्या. त्याला यशस्वी जयस्वालनं 43 तर ध्रुव जुरेल यानं 53 धावा करत उत्तम साथ दिली आणि 5 चेंडू राखूनच राजस्थान रॉयलनं 3 बाद 225 धावा करत हा सामना 7 गडी राखून आणि 5 चेंडू शिल्लक ठेवून जिंकला आणि प्लेऑफमध्ये संधी मिळण्यासाठी आपले प्रयत्न जारी ठेवले. लखनौ जायंट्स तर आता स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. साखळी स्पर्धेतील किमान 2 सामने अजून बाकी आहेत आणि त्या 2 सामन्यांचा निकाल काय लागतो यावर राजस्थान रॉयल प्लेऑफच्या याच्यात असेल की नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे. प्लेऑफच्या ह्याला गुणतालिकेत सर्वात प्रथम असणारा संघ हा 4 संघापैकी एका संघाबरोबर सामना खेळेल आणि तो सामना जिंकणारा संघ हा थेट मग अंतिम लढतीतच उतरेल. बघूया आता या स्पर्धेत काय काय होतं. आपण आता येथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.